आता बातमी आहे वाडा तालुक्यातील वाडा पोलीस ठाण्यात भंगार अवस्थेत असलेल्या बेवारस मोटरसायकलची। गेल्या काही वर्षांपासून वाडा पोलीस ठाण्यात बेवारस वाहनांचा खच पडला आहे। अनेक वाहने बऱ्याच कालावधींपासून बेवारस स्थितीमध्ये पोलीस विभागाकडे पडलेल्या असल्याने या भंगार असलेल्या वाहनांचा आता लिलाव करण्याचे आवाहन तत्कालीन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडून 13 एप्रिल 2025 रोजी एका पत्रकाद्वारे उद्घोषणा करण्यात आली होती। तसेच या बेवारस वाहनांबाबतची माहिती प्रसारित करून वाहनांचे मालक अथवा कायदेशीर हक्कदार यांना या उद्घोषणाद्वारे वाडा पोलीस ठाण्यात असलेल्या वाहनांची पाहणी करण्याकरिता व ते वाहन मालकी हक्क दर्शवणारे असेल तर वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांना त्यासोबतचे कागदपत्र अर्ज सादर करून वाहनांवरील आपला मालकी हक्क सिद्ध करावा याकरिता 2 महिन्यांची मुदत देखील दिली असल्याचे पत्रक काढून जाहीर करण्यात आले आहे। 2 महिन्याच्या कालावधीनंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 87 च्या तरतुदीप्रमाणे सर्व बेवारस वाहने शासनाच्या स्वाधीन आहेत असे समजून पालघर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 85 पैकी 2 प्रमाणे अधिकारानुसार सदरची वाहने लिलावाने विकण्यात येतील अशी उद्घोषणाही या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे। तर याबाबतचे उद्घोषणापत्र आणि वाडा पोलीस ठाण्यात जमा असलेल्या बेवारस वाहनांचे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत।